चटणी बघून तुमच्या तोंडाला सुद्धा पाणी आलं ना? मला पण असंच होते. हे पहा याचा कलर तर असा आहे ना, का एकदम पटकन खावं वाटते आणि एकदा करून ठेवली ना, तर महिनाभर जाते. मग तुम्ही ऑफिसमध्ये टिफिनसाठी न्या किंवा लेकराच्या डब्यात द्या किंवा मग प्रवासात न्या. तर करून पाहू ना मग आपण अशी मस्त चटणी. तर म्या घेतली इथं लय मोठे असे कांदे चिरून, त्याच्यानंतर मी घेतला मस्त आमच्याच घरात वाढलेला कढीपत्ता आणि त्याला मस्त मग धुवून घेतलं. त्यानंतर काय करायचं, कढई घ्यायची आणि कढईमध्ये टाकायचं तेल आणि तेल टाकल्यानंतर थोडंसं तापलं का इथं सोडायचे शेंगदाणे आणि शेंगदाण्याले मस्त मीडियम टू लो आचेवर भाजायचं 3 ते 4 मिनिट. नंतर काय करायचं, याच्यात डाळवा टाकायचा. तुमच्या इकडे याला फुटाण्याची डाळ म्हणते ना, मग फुटाण्याची डाळ टाकायची इथं आणि मग याला भाजायचं अजून 3 ते 4 मिनिट. 3 ते 4 मिनिट भाजल्यानंतर मीडियम टू लो आचेवर भाजायचं बरं, नाही तर जळून जाईल. आणि मस्त भाजल्या गेले. आता इथे टाकायचे खोबऱ्याचे तुकडे आणि खोबऱ्याच्या तुकड्याला सुद्धा मस्त असं भाजून घ्यायचं. आणि आता इथे टाकायचं मस्त तीळ. तीळ जरूर टाक जा, कारण तिळाची टेस्ट या चटणीमध्ये एकदम अशी मस्त येते. आणि याला सर्व असं मीडियम टू लो आचेवर कलर बदलेपर्यंत भाजत राहायचं. भाजत तोपर्यंत राहायचं जोपर्यंत खोबऱ्याचा कलर बदलत नाही, पण शेंगदाणे आणि डाळवा सुद्धा जळला गेला नाही पाहिजे. तर इथे बघा सर्व व्यवस्थित भाजल्या जाते. असंच याच पद्धतीने टाकायचं आणि मस्त असं भाजून घ्यायचं. आता हे खरपूस असं भाजल्यानंतर एका ताटामध्ये म्हणजेच परातीमध्ये याला बाजूला काढून घ्यायचं. आता बाजूला का करायचं, थोडंसं थंड करण्यासाठी. तर इथं कढई घ्यायची, थोडंसं तेल टाकायचं आणि उडदाची डाळ टाकायची बरं आणि 2 चम्मच असं जिरं टाकायचं. याला सुद्धा मीडियम टू लो आचेवर परतून घ्यायचं. आता जेव्हाही आपण भाजणी करतो तेव्हा मीडियम टू लो आचेवरच करतो. आणि नंतर इथं टाकायच्या खूप साऱ्या अशा मिरच्या. खूप साऱ्या नाही टाकायच्या, नाही तर काम भारी होईल. मी घेतली आहे बेडगी मिरची. तुम्हाला वाटन ती घरातली घ्या. त्यानंतर याला बाजूला काढून घ्यायचं. याला पण थोडं थंड होऊ द्यायचं. आता थोडं तेल कढईमध्ये जास्त घालायचं आणि भरपूर अशा लसणाच्या कळ्या टाकायच्या आणि लसणाच्या कळ्या तळून घ्यायच्या, भाजून नाही घ्यायच्या, तळून घ्यायच्या आणि याच्यातला कच्चेपणा जाईल आणि कलर बदलेल इथपर्यंत याला तळून घ्यायचं. आणि बाजूला काढल्यानंतर आता कढीपत्ता टाकायचा ना बा. कढीपत्ता लय मोठा टाकायचा आणि मस्त क्रिस्पी होऊ द्यायचा, म्हणजे कुरकुरीत झाल्यानंतर याला बाजूले काढून घ्यायचं. कढीपत्ता सुद्धा तळून तयार झालेला आहे. आता थोडंसं तेल अजून गरम करायचं आणि मस्त इथं लय मोठा असा कांदा सोडायचा आणि कांदा कसा तळाचा, एकदम लालसर होईपर्यंत, कलर बदलेपर्यंत, जसा आपण बिर्याणीला तळतो तसा. आणि जर तुम्हाला हे रेसिपी आवडली ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर कर जा बरं. नंतर तुम्हाला अजून मस्त मस्त रेसिपी आणन. आणि आता हे सर्व झालं तर एक घ्यायचं भांडं आणि त्याच्यात टाकायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या कळ्या, तळलेला कांदा आणि अर्ध जिन्नस मी आता टाकणार आहे, अर्ध जिन्नस नंतर टाकणार. नंतर टाकायची चिंच आणि आता टाकायचे अद्रकाचे तुकडे. आणि मग काय करायचं, याच्यामध्ये कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर टाकायचं. 2 चम्मच टाकलेले आहे, तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता. चवीनुसार मीठ घालायचं, त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची आणि भरपूर असा आपला कढीपत्ता तळलेला घालायचा. मिक्सरचं भांडं बंद करायचं आणि दरदरीत काढून घ्यायचं आणि आपली चटणी झाली आहे रेडी. तर कशी वाटली नक्की सांगाल आणि नक्की करून बघाल. तर हेमा कुकिंग क्रिएशनला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमच्यासाठी अशाच चविष्ट रेसिपी आपण घेऊन येऊ.